महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी भाजपा नेमकी कोणाला संधी देणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं होतं. रणजिता चाकोते, बिज्जू प्रधाने, राजकुमार पाटील, अविनाश पाटील आदी जण या पदासाठी इच्छुक होते. अपेक्षेप्रमाणे सभापती पदासाठी भाजपनं रणजिता चाकोते यांच्या नावाची घोषणा करत सोशल इंजिनिअरिंग साधलं. विरोधी पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला नाही. यामुळे 6 मार्च रोजी होणाऱ्या स्थायीच्या सभेत रणजिता चाकोते यांची अविरोध निवड होण्याचा मार्ग मोकळा झालाय. बुधवारी स्थायी समिती सभापती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया होती. सभागृह नेते नरेंद्र काळे यांच्या दालनात झालेल्या बैठकीत महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या उपस्थितीत त्यांनी सभापती पदासाठी रणजिता चाकोते यांच्या नावाची घोषणा केली. यावेळी नगरसेवक राजकुमार पाटील, अविनाश पाटील, जयकुमार माने, रुद्रेश बोरामणी, बिज्जू प्रधाने यांच्यासह पदाधिकारी, नगरसेवक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. दरम्यान रणजिता चाकोते यांच्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून जयकुमार माने, अविनाश पाटील तर अनुमोदक म्हणून राजकुमार पाटील, बिज्जू प्रधाने यांनी स्वाक्षरी केली. यानंतर नगरसचिव दंतकाळे यांच्याकडे रणजिता चाकोते यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. माध्यमांशी बोलताना सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी पक्षाच्या आदेशानुसार सभापती पदासाठी रणजिता चाकोते यांनी उमेदवारी दाखल केल्याचं सांगितलं. स्वीकृतच्या एका जागेसाठी नावाची घोषणा पुढील सभेत होईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. देण्यात आलेल्या संधीबद्दल रणजिता चाकोते यांनी नेते आणि पदाधिकारी यांचे आभार मानले. दरम्यान महापौर विनायक कोंड्याल यांनी नगरसेविका रणजिता चाकोते यांचं पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिल्या. स्थायी समिती सभापती पदासाठी संधी मिळाल्यानं महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या चाकोते घराण्याचा राजकीय वनवास संपला आहे. काँग्रेसचा प्रभाव असलेल्या परिवारातील रणजिता चाकोते सुरुवातीपासून भाजपाशी जोडल्या गेल्या आहेत. पक्षाच्या महिला आघाडीची जबाबदारी देखील त्या सांभाळत आहेत. दरम्यान 6 तारखेला होणाऱ्या सभेत त्यांच्या सभापती पदावर शिक्कामोर्तब होईल. प्रदेशाला आपण जी नावं पाठवली त्या नावातनं दुसरं नाव सिलेक्ट करायचं शनी ठरवून त्यांचं नाव पाठवलं. 4 नावं पाठवलेली होती प्रदेशाकडे. 4 नावातनं प्रदेशाने ते नाव पाठवलं. असं काय नाही, सर्वच मतदारसंघातील आपण 4 नावं पाठवली. सुप्रीमचा मुद्दा अजूनही रखडलेलाच आहे. तसा सुप्रीम पक्ष काय निर्णय सुप्रीमच्या बाबतीतला सुप्रीम पक्ष काय निर्णय घेतला? सुकृतच्या बाबतीतला एक सदस्य निवडायचा, तो लवकरच पार्टीचा निर्णय घेऊन तो येणाऱ्या काळात एक सदस्य निवडला. 6 तारखेला वगैरे होण्याची शक्यता आहे. 6 तारखेला बोर्ड नाही आहे. स्थायी सभापतीची निवड आहे, ती बोर्ड नाही आहे 6 तारखेचं. त्या दिवशी डिक्लेअर वगैरे नाही, तसं नाही. आता त्याची प्रक्रिया होईल ना पण येणाऱ्या बोर्डात.